Hello guys, welcome. Good morning all my dear students. Today we are going to learn parts of speech. म्हणजे मित्रांनो काय रे? शब्दांच्या जाती. आता पहा मित्रांनो, आपण आता सुरुवातीला बेसिक इंग्लिश शिकणार आहोत. म्हणजे बेसिक म्हणजे काय सर? म्हणजे सुरुवातीपासून. आहे का नाही? आता पहा, साध्या गोष्टी आहेत ना. आता तुम्हाला माहित आहे हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच? किती आहेत मुलांनो शब्दांच्या जाती? 8 आहेत बरोबर. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, वर्ब. म्हणजे पहा तुम्ही जे ऐका 7-8 आहेत पण हे सर्व एकदाच बोजा मी तुमच्या अंगावर टाकणार नाही की बाबा सर्व एकदा शिका म्हणून. शब्द घ्यावे हे ते 12 भानगडी ते काय शिकायचं आपलं तेवढं फक्त सुरुवातीला आज आपण रोज 2-2 घ्या. एकूण 8 ना तर 4 दिवसामध्ये आपल्या पार्ट्स ऑफ स्पीच पूर्ण होणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघितल्यानंतर मग मला सांगा सर व्हॉट इज पार्ट ऑफ स्पीच मला कळत नाही. मग सांगा ना, आता नाही, अगोदर तुम्हाला दररोज 4 दिवस फक्त 2-2 घेणार आहे. आज घेऊ आपण बघा मित्रांनो, सुरुवातीला घेऊ आपण नाउन आणि प्रोनाउन. पहा, नाम आणि सर्वनाम. नाम म्हणजे काय? नाव. आणि सर्वनाम म्हणजे नाव बदललेला शब्द. पहा, परंतु मित्रांनो हे करत असताना एक लक्षात ठेवा, आपण छोटे मुलं आणि आपण समजा बायचान्स दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये तुम्ही गेले ना फिरायला, लहान मुलगा पाहतोय, पप्पा हे काय, मामा हे काय, अरे बाबा एवढं डोकं हे काय ते काय. आता त्याला माहित नसते ना. मग काय माहित नाही सर? ती एखादी वस्तू आहे, समजा ते दिसले झाड, मग ते काय? मग आपण बाबा ते वडाचं झाड आहे. मग सर त्याला आपण वडाचं का म्हणलो सर? कारण त्याला एक नाव दिलंय. म्हणजे काय सांगते की सांगायचं एकदा विद्यार्थी मित्रांनो की आपण जेव्हा एखादी वस्तू असो अथवा म्हणजे त्याची व्याख्या काय आहे नाऊनची? एखाद्याला दिलेलं नाव, थोडक्यात शॉर्टकट. परंतु तुम्हाला एका भाषेत सांगतो की बघा व्हॉट इज पार्ट्स ऑफ स्पीच मधलं आपण नाऊन म्हणलो. पण नाऊन म्हणजे काय सर? व्हॉट इज नाऊन? नाऊनचा अर्थ असा आहे अ वर्ड. काय? लक्ष द्या, काळजीपूर्वक बघा आणि हे पाठ करा. अ वर्ड दॅट नेम्स. काय सांगितलं बघा? अ पर्सन म्हणजे व्यक्ती. एखादं नाव दिलं असतं. व्यक्ती, पर्सन म्हणजे काय? व्यक्ती. प्लेस म्हणजे जागा. पहा, व्यक्ती, प्लेस, थिंग्स म्हणजे वस्तू. पहा काय सांगितलं? व्यक्ती असो, जागा असो, वस्तू असो, और आयडिया म्हणजे काय? कल्पना. कोणती पहा, प्रत्येकाला नाव आहे. व्हॉट इज दिस? हे काय सांगा? पेन. म्हणजे का बोलतो सर आपण? म्हणजे या ठिकाणी आपण समजा एखाद्या नावच नाही दिलं, समजा आपण फिरायलो गावात, आता समजा एखादं प्लेस म्हणलं, पण कुठे जायचं बा? ते म्हणते सर नाव सांगेल ना, मला नागपूरला जायचंय, मला औरंगाबादला जायचंय, मला पुण्याला जायचंय, मला मुंबईला जायचंय. का म्हणते सर ते? कारण त्या ठिकाणी त्यालाच आपण नाव म्हणतो. काय म्हणतो? नाव. कशाला? व्यक्ती असेल समजा, एखादा पुरुष असेल, स्त्री असेल, पक्षी असतील, प्राणी असतील, आणि नंतर आहे जागा. आता सांगितलं मी तसं. दुसरी गोष्ट आहे थिंग्स, वस्तू. कोणती वस्तू घ्या ना, पंखा घ्या, टीव्ही, टेबल, हे ते काय पण. आणि दुसरी गोष्ट आयडिया, दुःख, आनंद, भावना, या सर्व गोष्टीला आपण हे म्हणतो आयडिया. पहा बरं मित्रांनो, मग यामध्ये एक्झाम्पल सांगतो मला. काय? त्या डॉग. डॉग म्हणजे काय? कुत्रा. नाव आहे ते, कुत्रा एक नावच आहे. असं मोती इज माय डॉग. पहा काय बोललो मी? त्या ठिकाणी मोती पण त्याचं नाव आलं आणि कुत्रा पण आलं, बरोबर. नंतर टेबल, नावच आहे ना. टेबल आहे, पंखा आहे, टीव्ही आहे, दरवाजा आहे, कपाट आहे, बेड आहे, फॅन आहे, हँगर आहे, वॉच, क्लॉक आहे. का बोलतो? प्रत्येक वस्तूला नाव आहे, त्याला आपण नाऊन म्हणतो. नंतर दुसरी काय? हॅपीनेस, आनंद, उत्साह, दुःख, क्रोध, काम, वासना. कितीतरी म्हणजे हे आहेत का? आयडिया आहेत. आपण त्याला हे म्हणतो. बघा मित्रांनो, नंतर आहे पॅरिस. आता पहा हे काय? देश आहे ना. भारत आहे, अमेरिका आहे, पॅरिस आहे, कोणते देश आहेत, दिल्ली. आता गावात हे झालं देश. गावाचे नाव पण घ्या. परभणी सांगितलं, कोणतं गाव सांगितलं, कोणतंही नाव सांगा. ह्या सर्व गोष्टी नाव आहेत. म्हणून थोडक्यात सांगायचे मित्रांनो की आपल्याला एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, वस्तूला किंवा जागेला, तसंच एखादी कल्पना, या सर्वांना मिळून आपण नाम म्हणत असतो. हे लक्षात ठेवा. तुमची आयडिया, मला वाटते की तुमची ही संकल्पना आता म्हणजे मनामध्ये जी भीती आहे ना नाऊन म्हणजे काय, ती आता समजली असेल असं मला वाटतंय. नाही समजली तर मला कमेंटमध्ये सांगा सर, मी पुन्हा त्याची फोड करून सांगतो.
आता दुसरी गोष्ट आहे प्रोनाउन. व्हॉट इज प्रोनाउन सर? सर्वनाम, नामाबद्दल वापरलेला शब्द. थोडक्यात सांग, नावाऐवजी वापरलेला एखादा शब्द. समजा गणेश. गणेश हुशार नाही, गणेश मुलगा आहे, तो फार हुशार आहे. आता मी काय म्हणलं, गणेश फार हुशार, प्रत्येक वेळेस गणेश गणेश घ्यायचं का? नाही ना. गणेश मुलगा आहे, गणेश 5व्या वर्गात आहे, गणेश गणेश हुशार आहे, प्रत्येक वेळेस गणेश गणेश म्हणायचं नाही. मग एकदा सुरुवातीला आपण घेतलं ना, गणेश हुशार आहे, मग पुढे घ्यायचं तो नाही, गणेश मुलगा आहे, गणेश समजा एकच घेतलं, किंवा गणेश 5वीत आहे, तो फार हुशार आहे, तो दररोज अभ्यास करतो. प्रत्येक वेळेस आपण गणेश गणेश घ्यायचं नाही, फक्त तो. आता मी सांगतोय चला. समृद्धी इयत्ता 3रीत आहे, ती फार हुशार मुलगी आहे, ती दररोज अभ्यास करते, ती दररोज इंग्रजीचं पुस्तक वाचते, ती आपल्या आईवडिलांना पुस्तक वाचून दाखवते. म्हणजे काय झालं सर मित्रांनो, त्या मुलीच्या नावाचा प्रत्येक वेळेस आपल्याला उच्चार करायचा नाही. त्यालाच आपण म्हणतो नामाबद्दल आलेला शब्द, त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम. बघा मग इथे काय सांगताय, अ वर्ड दॅट रिप्लेस अ नाउन. काय म्हणलं? अ वर्ड दॅट रिप्लेस अ नाउन इन सेंटेन्स. म्हणजे वाक्यामध्ये त्या नामाबद्दल आलेला शब्द असतंय. कशासाठी? जर टू अवॉइड रिपिटेशन. म्हणजे काय? वारंवार वारंवार तेच 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 नाव येऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण नामाबद्दल जो शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो. आता बघा इथं उदाहरण पहा. ही आता सांगितलं गणेश हे नाही, गणेश इयत्ता 5वीत आहे, तो हुशार मुलगा आहे. काय झालं मग? तो म्हणजे ही आलं ना, गणेश इन क्लास 5, ही इज व्हेरी स्मार्ट स्टुडंट. म्हणजे काय बोललो मी? सुरुवातीला गणेश घेतलं, नंतर ही घेतलं, नंतर शी. तसंच घ्या ना. आता सांगितलं मी ध्रुवा इन क्लास 3, शी इज व्हेरी क्लेव्हर गर्ल. नाही, शी इज येईल नाही, म्हणजे मुलगी असेल तर शी घ्या, मुलगा असेल तर ही घ्या. नंतर ईट. आता ईट म्हणजे काय सर? ईट म्हणजे ते. दिस इज अ मँगो ट्री. काय बोलू मी? दिस इज अ मँगो. नाही, जवळ असेल तर दिस म्हणा, लांब असेल दॅट म्हणा. काय तुमच्या लांब आहे थोडस, मग दॅट म्हणा. दॅट इज अ मँगो ट्री. इट इज व्हेरी बिग. काय बोललो मी? इट म्हणजे ते फार मोठे आहे. आता पहा, आता हे तुम्हाला इट समजलं बरोबर. कशामध्ये घेतलं मी? आंब्याचं झाड घेतलं, त्याला आपण प्रत्येक वेळेस मँगो ट्री इज व्हेरी बिग, मँगो ट्री इज असं प्रत्येक वेळेस मँगो ट्री म्हणायचं नाही, त्याला इट म्हणायचं. म्हणजे नामाबद्दल आलेला शब्द आहे ना, त्याला आपण असं म्हणतो, सर्वनाम म्हणतो. आता दे. दे म्हणजे काय? तो ती ते. म्हणजे देच सर कसं मग कुठे घेणार? इन माय क्लास ऑल स्टुडंट्स व्हेरी स्मार्ट, दे स्टडी इन ग्रुप. आता पहा, प्रत्येक वेळेस ते मुलं घेतलं का? अनेक म्हणजे वर्गातली मुलं घेतलं का? नाही. तर त्या ठिकाणी दे म्हणजे नावाबद्दल प्रत्येक वेळेस आपण दे म्हणतो ना, दे आर व्हेरी क्लिअर. दे म्हणजे अनेक, म्हणजे वर्गातली मुलं सांगितली ना, 5वीची मुलं सांगितले नाही, प्रत्येक वेळेस 5वीतली मुलं असं म्हणायचं का? नाही. तर दे लावायचं. दे म्हणजे तो ती ते. आता पहा, आय लव्ह माय डॉग बिकॉज ही इज अ व्हेरी ऑनेस्ट. काय बोललो मी सर? आय लव्ह माय डॉग, मला माझा कुत्रा आवडतो कारण तो फार इमानदार किंवा प्रामाणिक आहे. म्हणजे काय बोलू? आय लव्ह माय डॉग इज व्हेरी ऑनेस्ट असं म्हणजे नाही, प्रत्येक वेळेस डॉग मध्ये बसायचं नाही. तर नामाबद्दल येणारा शब्द आहे ना, त्याला आपण सर्वनाम म्हणतो. जसं की ही घेतला आपण, लक्षात. अशा प्रकारे मित्रांनो छोटीशी संकल्पना आहे. बेसिक इंग्लिश मी तुम्हाला आता शिकवणार आहे. पार्ट्स ऑफ स्पीच मधले फक्त आपण 2 घेतले. उद्या घेऊ आपण वर्ब, ॲडव्हर्ब. बरोबर आहे. वर्ब, ॲडव्हर्ब, कंजक्शन, प्रिपोजिशन हे पुढे घेऊ आपण. पण रोजचे आपल्याला 2-2 घ्यायचे. आणि शेवटपर्यंत सांगतो विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कारण कसं होईल, मी व्हिडिओ टाकत जाईल, मग टाकल्यानंतर तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दाबलेलं असेल तर पटकन तुमच्या मोबाईलवरती येते, अरे सरांनी आजचा व्हिडिओ टाकला, चला बघूया. जास्त वेळ लागत नाही, 5-10 मिनिटामध्ये तुम्हाला रोजचे 5-10 मिनिटं द्या. तुमचं बेसिक इंग्लिश पूर्ण कंप्लीट करण्याची जिम्मेदारी माझी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय.